हेमिस्फिअर बघणार आहे। या अगोदर आपण क्यूबाइड, क्यूब, सिलेंडर यावरील फॉर्म्युले बघितले, तर यांना सुद्धा बघू आणि दोघांना एक साथ बघू, कारण की मदत होईल आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी। ठीक आहे, स्फिअरचा विचार केला तर याच्याजवळ एकच सरफेस आहे आणि तो सरफेस एकच सरफेस असल्यामुळे त्याचा कर्ड सरफेस आणि टोटल सरफेस दोन्ही काय झाले, एकत्र झाले। म्हणून म्हटलं टोटल सरफेस एरिया आणि कर्ड सरफेस एरिया एकच असल्यामुळे याचा काय आहे फॉर्म्युला, तर 4 पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे। म्हणजे टोटल सरफेस एरिया म्हणशील तरी 4 पाय आर स्क्वेअर आणि कर्ड सरफेस एरिया म्हणशील तरी काय आहे 4 पाय आर स्क्वेअर। म्हणजे दोघाचा बी जर फॉर्म्युल्याचा विचार केला तर काय आहे 4 पाय आर स्क्वेअर झाला। मग याचा कर्ड सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर आहे, मग आपण याला जर अर्ध्यातून कापला, बरोबर आहे, तर हा शेप आपल्याला प्राप्त होईल। मग ह्या सरफेस पासून ह्या टोकापासून तर ह्या पॉइंट पर्यंत, ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत ह्या कर्ड झाला, ह्या हाफ कर्ड झाला। मग अगर फुल कर्ड 4 पाय आर स्क्वेअर्ड आहे तर हाफ कर्ड किती राहील, 2 पाय आर स्क्वेअर झाला। म्हणून याचा कर्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअरची गोष्ट जर केली तर 2 पाय आर स्क्वेअर बनते। क्लिअर झालं। मग कापल्याच्या नंतर जसं आपल्या घरी टरबूज आणल्याच्या नंतर टरबूजला अर्ध्यातून कापला, हेमी यानी की अर्धा, बरोबर, एक नवीन सरफेस प्राप्त होते, तो ह्या खालचा वय आणि तो सर्क्युलर शेपचा असल्यामुळे एरिया ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला लागन पाय आर स्क्वेअर। यानी एरिया ऑफ द बेस ऑफ हेमिस्फिअरची गोष्ट केली तर काय आहे फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर आहे। क्लिअर झालं। मग याची आणि याची टोटल, तवाच कुठं टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर होईल ना। क्लिअर झालं। टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर काय आहे, 2 पाय आर स्क्वेअर ने 1 पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे। 2 पाय आर स्क्वेअर ने 1 पाय आर स्क्वेअर झाले 3 पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे। 2 + 1 = 3 पाय आर स्क्वेअर, यानी की 3 पाय आर स्क्वेअर काय फॉर्म्युला आपला, 3 पाय आर स्क्वेअर असा टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअरचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे। म्हणजे कर्ड आणि एरिया ऑफ द बेस आणि दोघांची टोटल जे बनली ते तुमच्या डोळ्यात दिसून राहिली। क्लिअर झालं। मग राहिला याचा व्हॉल्यूम, काय राहिला, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर। आता व्हॉल्यूम ऑफ स्फिअरची गोष्ट करताना क्लिअरली आपण मी एक डायग्राम काढू, हे डायग्राम घेतली आपण, एक आपल्या घरची पोळी समज, त्या पोळीचे किती पार्ट केले आपण, 4 पार्ट केले, बरोबर। तसे स्फिअरचे 4 पार्ट होईल। इमॅजिन करा, मग याच्याजवळ एक कोन तयार झाला, बरोबर आहे। ह्या दिसून राहिला कोन, आईस्क्रीमचा कोन, आणि आईस्क्रीमचा कोनचा फॉर्म्युला काय होता व्हॉल्यूमचा, इथं लिहितो 1/3 पाय आर स्क्वेअर एच होता फॉर्म्युला। परंतु याची जी हाईट आहे कोणची, ह्या सेंटर पासून सर्कम्फरन्स वर असलेल्या पॉइंटला जोडणारी आहे, म्हणजे हे हाईट झाली आणि हे एक प्रकारे रेडियस होय, म्हणजे हे जे हाईट आहे हे आपली रेडियस बनली, म्हणून इथं एचच्या जागी आला आर, बरोबर आहे। असे पार्ट आपल्या जवळ 4 आहे, 1 2 3 4, म्हणून याने 4 न मल्टिप्लाइड केला तर फॉर्म्युला बनला 4/3 पाय आर स्क्वेअर इंटू आर। म्हणजे फॉर्म्युला आपण इथं लिहू 4/3 पाय आर क्यूब, आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब झाला। असल्या तरी व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला झाला। मग यालाच आपण काय करू, अर्ध्यातून जर कापला तर हेमिस्फिअर बनला, असा दिसून एक नीट लक्ष दे, अर्ध्यातून जर असा कापला आपण तर हेमिस्फिअर बनला। किती आहे असे पार्ट आपल्यापाशी 2, तर आपण इथं लिहू व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर काय बनू, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर 2/3 पाय आर क्यूब। असल्या तऱ्हेनं आपला व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर सुद्धा कंप्लीट झाला। विषय समजून घ्या, ठीक आहे। आपण आता कोन आणि फ्रुस्टम बघणार आहे, आणि कोन आणि फ्रुस्टमचा फॉर्म्युला एकसाथ बघण्याचं कारण एवढंच आहे की दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी चांगले राहील, ठीक आहे। कारण ह्या कोन जर घेतला आपण आणि कोन आपण आईस्क्रीमचा कोन पाहिला ना, त्याची अशी वरची टोकरी आपण उडवली तर ह्या आईस्क्रीमचा जो नवीन शेप झाला तिथून आईस्क्रीम अशी सांडण झाली, बरोबर आहे। कारण तो शेप जो आहे तो असा सर्कल सारखा भेटन, बरोबर आहे। मग आता सर्कल सारखे 2 शेप आहे, मग 2 रेडियस झाले का नाही झाल्या, मग हे रेडियस जे आहे ते R2 आहे आणि हे रेडियस जे आहे ते R1 आहे, बरोबर आहे। आणि इथं क्लिअरली दिसत आहे इथं R2 आणि R1 इज ग्रेटर दॅन R2, म्हणजे रेडियस 1 इज मोठी आहे रेडियस 2 पेक्षा। क्लिअर झालं, ठीक आहे। मग आता कोणकडे वळू, हे जर यल आहे, ह्या यल ला स्लॅंट हाईट म्हटलंय, हे आपली तिरकस रेषा आहे, हिला स्लॅंट हाईट म्हटलं आहे, बरोबर आहे। आणि हे आपली साधी हाईट एच, आणि इथं सर्कल असल्यामुळे रेडियस आहे, बरोबर आहे। ह्या काय आहे, रेडियस आहे, हे आर झाली आपली। क्लिअर झालं। हाईट इज परपेंडिक्युलर टू रेडियस, इथं 90 डिग्रीचा अँगल प्राप्त झाला बाय युजिंग अ पायथागोरस थेरम, आणि स्लॅंट हाईटचा फॉर्म्युला आपल्याला भेटल। क्लिअर, L स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, ठीक आहे। L इज इक्वल टू √एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, हा झाला आपला स्लॅंट हाईटचा फॉर्म्युला। तिघापैकी 2 दिले आणि 1 गायब आहे, तर
जो गायब आहे त्याचा आन्सर निघून जाईल. क्लिअर झालं स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला. बरोबर, ज्याची जरूरत राहील तो काढू. नंतर इथं बी स्लॅन्ट हाईट आहे, हे बी यल होय, आणि इथं जे नवीन प्राप्त झालं हे काय झाली आपली एच झाली. क्लिअर झालं. रेडियस तर इथं यल बी आहे आणि इथं R2 बी आहे. इथचा स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला लक्षात घ्या, यल स्क्वेअर एच स्क्वेअर, परंतु ह्या जो R स्क्वेअर आहे जसा इथं मी मांडला तसा इथं मांडायचा नाही. बरोबर आहे. इथं काय करायचं, बडी रेडियस जे मोठी रेडियस म्हणून छोटी रेडियस मायनस करायची आणि ब्रॅकेट देऊन बडी रेडियस कोणती होय R1 होई वाटते, सॉरी R1, आणि छोटी रेडियस R2, ब्रॅकेट द्यायचा आणि ब्रॅकेटचा होल स्क्वेअर काय ह्याचा. बरोबर आहे. मग L इज इक्वल टू अंडर रूट एच स्क्वेअर प्लस ब्रॅकेट R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर असली इतकी स्लॅन्ट हाईट निघली फ्रुस्टमची. क्लिअर झालं. हे बी स्लॅन्ट हाईट क्लिअर आणि हे बी स्लॅन्ट हाईट क्लिअर. आलं का लक्षात. नेक्स्ट, मग आता स्लॅन्ट हाईट क्लिअर झाली आपली, मग बाकी फॉर्म्युले राहिले ना. बरोबर आहे. याचा कर्ड सरफेस एरिया बघू आता. कर्ड सरफेस एरिया. बरोबर आहे. आणि कोणला दोनच सरफेस राहते. एक आहे कर्ड सरफेस जो भोवतालचा सभोवतालचा एक्सटेरियर पार्ट झाला. बरोबर आहे. आणि दुसरा आहे आतमधला सरफेस इंटेरियर पार्ट. तो ह्या इथूनच आहे असा आईस्क्रीम ज्याच्यामध्ये टाकते अशी मस्त राहते गोल 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 गोल. बरोबर आहे. आतमधला पार्ट तो सर्कलच्या शेपचा आहे आणि त्याचा एकच फॉर्म्युला आहे पाय R स्क्वेअर. इंटेरियर पार्ट झाला. आणि कर्ड सरफेस एरिया तर मस्त सांगतो. बरोबर आहे. पायल गेली रेखाजवळ. बरोबर आहे. पायल गेली रेखाजवळ किंवा पाय RL असा बी लक्षात ठेवायचा किंवा पायल गेली रेखाजवळ असा बी लक्षात ठेवायचा. दोन पैकी एक ठेव. विषय खतम झाला. एक्सटेरियर पार्ट झाला. इंटेरियर पार्ट पाय R स्क्वेअर आहे. ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. काय होईल टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. इकडे नीट लक्ष दे. एक्सटेरियर पार्ट लिहून घेऊ पायल गेली रेखाजवळ प्लस इंटेरियर पार्ट आहे. बरोबर आहे. मी पहिले सांगितलं सर्क्युलर शेपचा आहे तर पाय R स्क्वेअर राहील. एरिया ऑफ द बेस सुद्धा आहे हा पाय R स्क्वेअर. बरोबर. मग इथं बी पाय आणि इथं बी पाय, पाय निघले बाहेर. इथं बी रेडियस आणि इथं बी रेडियस, रेखा दोन्ही ठिकाणी आहे. इथं बी नाही इथं बी रेखा तू ये बाहेर. अंदर कोण राहील L प्लस R. बरोबर आहे. L प्लस R. आलं का लक्षात. हा पाय रेखा रव्याचे लाडू दिसलं. पाय रेखा रव्याचे लाडू असा आपला टोटल सरफेस एरिया ऑफ द कोन तयार झाला. ठीक आहे. पाय R ब्रॅकेट मध्ये L प्लस R. हा झाला टोटल सरफेस एरिया ऑफ द कोन. बरोबर आहे. नंतर आता याचा कर्ड सरफेस आणि टोटल सरफेस बी बघून घेऊ. ठीक आहे. आता कर्ड सरफेस एरिया बघून घेऊ. आता याचा कर्ड सरफेस एरिया ऑफ फ्रुस्टम. कर्ड सरफेस एरिया ऑफ फ्रुस्टम. आता कर्ड सरफेस एरिया ऑफ फ्रुस्टम काय आहे. इथं पायल गेली होती रेखाजवळ एक वेळा म्हणून एकच R आहे, परंतु इथं पायल गेली रेखाजवळ दोन वेळा असं लक्षात ठेवायचं. पायल गेली रेखाजवळ किती दोन वेळा ब्रॅकेट द्यायचा. पायल ब्रॅकेट मध्ये R1 प्लस R2. ह्या झाला कर्ड सरफेस एरिया. याचा ह्या बाहेरील भाग एक्सटेरियर पार्ट होय. मग राहिला इंटेरियर पार्ट. इंटेरियर पार्ट किती आहे. ह्या वरतून आणि खालतून याला 3 सरफेस आहे, कारण कापल्याच्या नंतर ह्या नवीन सरफेस आपल्याला प्राप्त झालता आणि इथं 2च सरफेस. इथं थोडी कापलाय. गोष्ट समजून घे. बरोबर आहे. मग ह्या R2 आणि ह्या दोन याचाही पाय R, याचा कसं होईल पाय R2 स्क्वेअर आणि याचा होईल पाय R1 स्क्वेअर. इंटेरियर पार्ट हे दोन, ह्या दोघांची ऍडिशन याच्यात केली तर टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रुस्टम बनन. आणि काय आहे पायल रेखाजवळ जात तू दोन वेळा आणि प्लस ह्या इंटेरियर पार्ट. बरोबर आहे. पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर बनला आपला टोटल सरफेस एरिया ऑफ द फ्रुस्टम. पायल गेली रेखाजवळ दोन वेळा. अलग लक्षात पाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. क्लिअर झालं टोटल सरफेस एरिया ऑफ द फ्रुस्टम. वाचून घ्या. ठीक आहे. मग राहिला याचा दोघाचा बी व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम ऑफ कोन. बरोबर आहे. तसं तर याच्या अगोदर मी कोणची सिरीज घेतलीच आहे. तर व्हॉल्यूम ऑफ कोन साठी कसं लक्षात ठेवायचं 1/3 पाय R स्क्वेअर H. 1/3 पाय R स्क्वेअर H. आता 1/3 पाय R स्क्वेअर H कोण सिलेंडर जो आहे सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे आपला पाय R स्क्वेअर H. बरोबर आहे. आणि सिलेंडर म्हणूनच आपल्याला कोण भेटला म्हणजे याचे पार्ट किती झाले 3 आणि प्रत्येक पार्ट आहे 1/3 आणि 1/3. 3 पार्ट केलते ना. मग त्याच्यापैकी तिसरा पार्ट म्हणजे ह्या वय कोण म्हणून 1/3 पाय R स्क्वेअर H लक्षात ठेवायचा. व्हॉल्यूम ऑफ कोन झाला. आता राहिला व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम.
आता याला कसं लक्षात ठेवायचा, इकडे नीट लक्षात ठेवायचा, हा फॉर्म्युला जशानं तसंच ठेवायचा, 1/3 पाय एच जशानं तसा, पण आर ला जशानं तसा नाही मांडायचा, कारण इथं रेडियस एकच आहे, पण इथं रेडियस वरतून बी आहे ना खालतून बी आहे, रेडियस डबल डबल सावकाश मांडायचा, आणि सावकाश मांडताना रेडियसच्या जोड्या मल्टिप्लिकेशन वाल्या 3 मांडायच्या. कसं, जोडी नंबर 1 आर मल्टिप्लाइड बाय आर प्लस आर मल्टिप्लाइड बाय आर प्लस आर मल्टिप्लाइड बाय आर घ्यायचं. पहिल्या जोडीले 1 1 द्यायचं, दुसऱ्या जोडीले 2 2 द्यायचं, आणि तिसऱ्या जोडीले 1 2 द्यायचं. काय बनलं, 1/3 पाय एच R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 मल्टिप्लाइड बाय R2 असल्या तऱ्हेनं आपला व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम तयार झाला. काय झाला, 1/3 पाय एच ब्रॅकेटमध्ये R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 मल्टिप्लाइड बाय R. व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम, व्हॉल्यूम ऑफ कोन झाला, हे कोनचा फॉर्म्युला आणि फ्रुस्टमचे फॉर्म्युले आपले कंप्लीट झाले. ठीक आहे, आणि प्रत्येक डायग्रामचा अगर बेस असा सर्क्युलर जर असेल, त्याचा एरिया ऑफ द बेस पाय आर स्क्वेअरच राहील. हे सिलेंडर सारखं आहे, परंतु याची रेडियस जी आहे वरच्या आणि खालच्या ढोबऱ्याची कमी जास्त आहे, कारण की असं कापल्याच्या नंतर आपल्या आईस्क्रीम अशी हातात आलती. ठीक आहे, नंतर खाल्ली ती वेगळी गोष्ट आहे, बरोबर. असल्या तऱ्हेनं आपले फॉर्म्युले कंप्लीट झाले. स्क्रीनशॉट मारून घ्या.